श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। जय श्रीराम। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत सहभागी असलेल्या सर्व साधकांचं मनापासून स्वागत आणि सर्व साधकांना आमचा नमस्कार। रोजचा जप, मानसपूजा आणि ध्यान अशा या त्रिसूत्रीत आपण प्रत्येक जण नामाचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती। असं असलं तरी सुद्धा या उपक्रमांच्या प्रवासामध्ये आपल्या मनात काही शंका असतात आणि ज्याचं निराकरण झालं तर हे नाम अजून उत्तम प्रकारे आणि सर्व जाणीवेने, संपूर्ण जाणीवेने आपल्याला घेता येतं। म्हणूनच आजच्या ह्या भागामध्ये अशाच काही शंकांचं समाधान विनीत दादा आज महाराजांच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने करणार आहेत। तर विनीत दादा, ह्या आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत। जय श्रीराम। तर सुरुवात करूया आजच्या भागाला या प्रश्न शंका समाधानाच्या। हो, आता आपण मागे पण सांगितलं होतं हो. की आपला उपक्रम आता थोडासा सांगतेच्या दिशेने प्रवास करतोय। म्हणून आपण सगळ्या लोकांना हे आवाहन केलेलं होतं की तुम्हाला जे काही विचारायचं असेल अजून तर तुम्ही विचारून घ्या, म्हणजे महाराजांच्या कृपेने आपण त्या गोष्टींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करूया। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। विचारा। काही साधकांचं म्हणणं आहे की आपण जप वैखरीने केला किंवा काही जणांचं म्हणणं असतं मनात करावा, तर वैखरीने केलेला जप आणि मनात केलेला जप या दोघांचा परिणाम सारखाच होतो का? नाही, या दोघांचा परिणाम वेगवेगळा आहे। मुख्यतः काय आहे की वैखरीतला जो जप आहे ती सुरुवातीची समजा गोष्ट असेल की काही जणांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही व्यवस्थित, तर मग अशा वेळेला किंवा मनात खूप विचार येत असतात, तर बऱ्याचदा मग लोक पहिल्यांदा वैखरीने जप करतात की आपसुकच त्या जपामध्ये त्यांचं लक्ष लागतं किंवा लक्ष केंद्रित होतं असं आपण म्हणूया। पुढे पुढे तो जप हा मनाच्या अंतर्गत पातळीवर जातो आणि मग तो मनातल्या मनात ते नामस्मरण आपोआप व्हायला लागतं। तर ही प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे मी वैखरीने जप करणारे किंवा मी मनातल्या मनात करणारे हा भाग तुमच्या कर्तेपणाचा नाहीच आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला आता काय वाटतंय की तुम्हाला समजा कुठलेही विचार मनामध्ये येऊ नयेत आणि म्हणून तुम्ही काही वेळ वैखरीने जप करत असाल, पण हळूहळू तो वैखरीतला जप हा मनामध्येच व्हायला सुरुवात होते। ही त्याची पुढची पायरी आहे। म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा हे जे वाणीचे जे प्रकार आहेत, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मनातल्या मनात म्हणजे पहिल्यांदा वैखरीने सुरुवात केल्यानंतर पुढे ते नामस्मरण मध्यमेमध्ये जातं, मग पश्यंतीमध्ये जातं, मग परावाणीमध्ये जातं, म्हणजे नंतर ते मनाच्या आत 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 जातं, खोलवर जातं। आता ह्याचा परिणाम सारखाच आहे का हे जे विचारलेलं आहे, दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये की वैखरीने जप करत असताना तुम्हाला थोडंसं लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने तो जप थोडा वेळ उपयोगी पडेलही, पण तुम्ही जास्तीत जास्त वेळ वैखरीने जप करू शकणार नाही, त्याला मर्यादा येतात। आणि नंतर जेव्हा नाम हे मनाच्या खोल भागामध्ये जायला सुरुवात होते तेव्हा ते आपोआपच मध्यमा आणि पश्यंतीमध्ये जातं, म्हणजे ते थोडंसं मनातच, मनाच्या अंतर्गत पातळीवरच जातं आणि ते आतल्या आतच सुरू होतं। जर तुम्हाला स्वतःमध्ये डोकवायचं असेल, तुमचं स्वतःचं अवलोकन करायचं असेल,
तर तो जप हा मनातल्या मनातच व्हायला हवा ना. म्हणजे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जर जायचं बर. असेल तर तुमचे डोळे मिटलेले आहेत, तुम्ही शांतपणे बसलेले आहात, तुम्ही स्वतःकडेच त्रयस्थ दृष्टीने पाहता आहात, नाम एकीकडे आतल्यात चालू आहे, तर या सगळ्या गोष्टी वैखरीने साधल्या जाणार नाहीयेत. ती कदाचित पहिली पायरी असू शकते, पण नंतर ते नामस्मरण हे पुढे जातं आणि मनाच्या आत निघून जातं, म्हणजे खोलवर जातं. तिथे तुम्ही अगदी आत शिरून तुमच्या मनाच्या अगदी तळाशी जाऊन तळ गाठता आणि अवलोकन करता की कुठले विकार आहेत माझ्यामध्ये, कुठल्या विषय वासनांनी माझं मन भरलेलं आहे, अंतःकरण भरलेलं आहे, मला कोणाविषयी द्वेष वाटतोय, मत्सर वाटतोय, किंवा आदल्या दिवशी काय घडलं ज्याचा आज मला त्रास होतोय, किंवा भविष्याविषयीची काही चिंता आहे का, किंवा आजचा वर्तमान क्षण मला कसा जगायचा आहे, माझं काही चुकतंय का, आपलं स्वतःचं काही चुकत नसेल पण समोरची व्यक्ती तुमच्याशी बरोबर वागत नसेल, तर ते सगळं महाराजांना निवेदन करणं, तुमच्या सद्गुरूंना निवेदन करणं, हे सगळं करायला मनाची एक अशी अवस्था पाहिजे की जिथे तुम्ही शांत झालेले आहात आणि सगळा कोलाहल थांबलेला आहे, अंतर्गत कोलाहल थांबलाय आणि तुम्ही शांत शांत, जसं डोहातलं पाणी असं आत आत शांत जात राहतं, म्हणजे आपण आत गेल्यानंतर, तर तसं ते तुम्हाला मनाच्या अंतर्गत पातळीवर जाऊन तो तळ गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यामुळे तिथे वैखरीतला जप हा अनुभव तुम्हाला देऊ शकणार नाही. तो तुम्हाला वाचाशुद्धी देईल, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देईल, तुम्हाला थोडा वेळ तुम्ही त्या भावामध्ये राहू शकाल. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर अनुभवायच्या असतील, ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये शिरायचं असेल, तर तुम्हाला डोळे मिटून तो मनातल्या मनातच व्हायला पाहिजे. दोन्हीचे अनुभव वेगळे आहेत. एकच अनुभव तुम्हाला दोन्ही ठिकाणी मिळणार. म्हणजे थोडक्यात वैखरी ही सुरुवात आहे आणि अंतर्गत पातळीवर जाऊन जेव्हा तुम्ही करता तेव्हा म्हणजे मध्यमेत किंवा पश्चंती परामध्ये जो कारण जप आपल्याला जातो, प्रवास हा अंतर्गतच करायचा आहे अंतर्गत ना. म्हणजे मनाच्या पातळीवर जाऊन आत करायचं आहे. आत त्याच्यामुळे करायचंय. ते खोलवर आत आत गेलं पाहिजे नाम. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही हृदय सगळीकडे ते भरून गेलं भिनलं पाहिजे, पाहिजे भिनलं म्हणतात पाहिजे, ते. नसा-नसामध्ये नाम गेलं पाहिजे. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की जप करताना देखील त्यांना अपराधीपणाची भावना येते, कारण त्या सुरुवात करताना ती सगळी जण श्रीराम जयराम जय जयरामनी करतात, डोळे मिटलेले असतात, जपच आपला चालू असतो आणि अचानक दिगंबरा दिगंबराचा जप सुरू होतो. तर आपलं काही हलतंय का ह्याच्यामध्ये? किंवा काही लोक म्हणतात की आमची श्रीकृष्णाची उपासना त्या बाईंची आहे, ज्यांनी विचारलंय त्यांचं, आणि त्यांनी गुरुमंत्र घेतलेला नाही, पण कृष्णाचाच कधी रामकृष्ण हरी, कधी राधाकृष्ण हरी, तर कधी अजून दुसरा कृष्णाचा जप सुरू होतो आणि मलाच कळत नाही की काय करावं. असे वेगवेगळे जप थोड्या थोड्या वेळाने सुरू झाल्यानंतर सगळ्यांनाच कळत नाहीये की आपण बरोबर मार्गावर आहोत का काही चुकतंय आपलं. आपण हे आधी पण सांगितलेलं होतं की महाराजांनी भगवंताचं नाम घ्या असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं उपास्य दैवत काय आहे, ते जर दत्त महाराज असतील तर तुम्ही दत्त महाराजांचं नाव घ्या. तुमची उपास्य दैवता ही जर कृष्ण असेल, म्हणजे श्रीकृष्ण असेल, तर तुम्ही कृष्णाचं नाव घ्या. दुसरी गोष्ट, आपण पुन्हा हेच सांगतोय की नाम घेण्यामध्ये कर्तेपण नाहीये. कुठला जप, कुठला मंत्र तुमच्या स्मरणामध्ये येईल हे तुमच्या हातामध्ये नाहीये. म्हणजे जर तुम्हाला आतून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणायचं असेल, आतून ती प्रेरणा होत असेल, तर तुम्ही स्वतःला थांबवू नाही शकत की नाही मला रामाचाच आता जप करायचा आहे किंवा मला कृष्णाचाच जप करायचा आहे, असं नाहीये. जी कुठली उपास्य दैवता तुमच्याकडून ते नामस्मरण घडवून घेतीये, तुम्हाला अनेको जन्मांचे संस्कार होऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. त्याच्यामुळे तुमची स्वतःची उपासना एका विशिष्ट दैवताची असू शकते. मग ती जर दत्त महाराजांची असेल, ती जर रामाची असेल, कृष्णाची असेल, मारुतीची असेल, देवीची असेल, गणपतीची असेल, ते तुम्ही पहिल्यांदा शोधून काढा की बाबा माझा आवडता देव कुठला आहे, माझं उपास्य दैवत कुठलं आहे, मला कुठलीही अडचण आली तर मी कोणाला जाऊन कोणाचा धावा करणार आहे. जर मी कृष्णाचा धावा करणार असेन तर कृष्ण ही माझी उपास्य दैवत आहे. मग तुम्ही कृष्णाचा जप करा. मग तुम्ही कृष्णाचा जप जो तुम्हाला आतून स्फुरतोय, ज्याची प्रेरणा होतीये, म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्ही स्वतःला हे करा.
अमुक एक व्यक्ती सांगते म्हणून त्यांनी हा आम्हाला मंत्र दिलेला आहे. कारण बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे, की नामस्मरण सुरू करायच्या आधी गुरु करायचा. मग गुरु आपल्याला मंत्र देणार किंवा मंत्राची दीक्षा देणार. मग माझं नामस्मरण सुरू होणार. तोपर्यंत नामस्मरणाचा आज जणू काही मला अधिकारच मिळणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत. महाराजांनी काय सांगितलंय, की तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. भगवंत आणि सद्गुरू तुमच्या समोर येऊन उभे राहतील, की कोण आहे हा, की नाव घेतोय भगवंताचं. मग सद्गुरू तुमचा हात हातात धरतील आणि तुम्हाला पुढच्या वाटेवर नेतील. ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडण्यासाठी तुम्ही भगवंताचं नाम हे आधीपासूनच घेतलं पाहिजे. भगवंताचं नाम हे स्वतः सिद्ध आहे, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याला बाहेरून हे करण्याची आवश्यकता नाहीये. पण जेव्हा सद्गुरू किंवा संत पदावर जी व्यक्ती विराजमान झालेली आहे, सद्गुरू तत्व ज्याला आपण म्हणतो, ते सद्गुरू तत्वानी प्रचंड साधना करून त्यांची जी शक्ती आहे ती त्या नामाच्या मागे उभी असते. म्हणजे भगवंताची शक्ती आणि सद्गुरू हे भगवंत स्वरूप झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी प्रखर साधनेनी जे नाम सिद्ध केलेलं आहे, ते नाम जेव्हा आपल्याला ते देतात अनुग्रहाद्वारे, तेव्हा त्यांची सगळी शक्ती आपल्याला मिळते, आपल्या उपासनेला मिळते आणि मग आपली उपासना अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराजांना जशी अपेक्षित आहे तशी घडते. पण जोपर्यंत ती वेळ येत नाही, तोपर्यंत आपण जे काही उपास्य दैवत आहे त्याचं नाम घेत राहायचं. ह्याच्यात पुढचा जो भाग आहे, की अनेकांनी आपल्याला आधी पण हे विचारलेलं होतं, की आमच्या परंपरेमध्ये अनुग्रह हा विषय नाहीये. तर मग अशायला काय करायचं? मग अशायला आम्ही गोंदवलेला यायचं का? किंवा ज्या ठिकाणी म्हणजे मुद्दामून जाऊन अनुग्रह घ्यायचा आहे का? तर असंही नाहीये. महाराजांनी काय सांगितलंय, की तुम्ही नाम घेत राहा. ते नाम एक दिवस तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवेल. जे कुठलं सद्गुरु तत्व तुम्ही मानत असाल, ठीक आहे, की त्यांच्या समाधीच्या इथे आत्ता अनुग्रह देण्याची पद्धत नाहीये. पण महाराजांनी जे सांगितलंय, की एक सद्गुरु तत्व, एक उपास्य दैवत, तुम्ही स्वतः आणि नाम हे ह्याची साखळी बांधून राहा. आणि सद्गुरूंचा जो आशीर्वाद आपल्याला मिळतो ना, तोच अनुग्रह आहे असं समजा. आणि नाम घेत राहा आयुष्यभर. तुम्ही ह्या गोष्टींमध्ये पडू नका, की मला स्वतंत्र जाऊन आता गुरु करायला पाहिजे का? कारण अनेक लोकांनी हे आपल्याला आधी पण विचारलेलं होतं, की माझी श्रद्धा गजानन महाराजांवर आहे किंवा स्वामींवर आहे किंवा शंकर महाराजांवर आहे. मग आता परत जाऊन आम्ही कुठे एखाद्या समाधीच्या ठिकाणी जाऊन पुन्हा अनुग्रह घ्यायचा आहे का? मग परत त्यांचं एक हे होतं मनामध्ये, द्वंद्व होतं, की मी ह्या गुरूंना तर खरं तर मानतो किंवा मानते, पण मी अनुग्रह ह्या सद्गुरु तत्वाचा किंवा इथे जाऊन घेतलेला आहे. मग मी नक्की काय करणं अपेक्षित आहे? तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे, की तुम्ही अशा पद्धतीने कुठलाही गोंधळ स्वतःचा करून घेऊ नका. ज्या सद्गुरु तत्वाकडे तुम्ही जाताय, ज्या ओढीने जाताय, ज्या प्रेरणेने जाताय, ते सद्गुरु तत्व तुमच्याकडनं त्यांना पाहिजे तशी सगळी उपासना करून घेणार आहे. त्याच्यामुळे राम नाम घेत राहा. जे कुठलं तुमचं उपास्य दैवत आहे त्याचा तुम्ही जप करत राहा आणि तुम्ही समाधानी राहा. बस एवढंच महाराजांना खरं तर अपेक्षित आहे. आपण फार चिकित्सा करून त्याचा इतका गोंधळ करून ठेवलेला आहे ना, या सगळ्याच गोष्टींचा फार गोंधळ झालेला आहे. त्याच्यामुळे जो खरा त्यातला गाभा आहे तो आपण विसरतो. आणि उगीच मी हे करू का, असं करू का, तसं करू का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर पडायची पण आवश्यकता नाही. तुम्हाला मनातनं प्रेरणा काय मिळती आहे, तुम्हाला काय करावं असं वाटतंय, तुम्हाला जर श्रीकृष्ण आवडत असेल तर तुम्ही त्याचं नाव घ्या. तुम्हाला जर राम आवडत असेल तुम्ही रामाचं नाव घ्या. तुम्हाला जर दत्त महाराजांवर श्रद्धा असेल तुम्ही दत्त महाराजांचं नाव घ्या. ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्या देवतेचं तुम्ही प्रचंड मनापासून करा. एक दिवस सद्गुरू तुमच्या समोर येऊन उभा राहील. थोडक्यात दादा तुम्ही त्यामुळे अपराधीपणाची भावना मनामध्ये आणण्याचा विषयच नाहीये, की मला रामनाम घ्यायचंय पण एक थोडा वेळ जप झाला की दुसऱ्या देवाचं नाव सुरू होतंय किंवा स्फुरतंय. तर जे नैसर्गिकरित्या येतंय ना तुम्हाला त्याला तुम्ही न्याय द्या. तेच तुम्ही करा. त्याच्यामध्ये सगळं काही आहे. भगवंताचं नाम सगळ्याचा समावेश आहे. आणि एक दिवस तुम्ही जी कुठली उपासना करत असाल ती तुमच्या शेवटच्या टप्प्यावर रामापाशी जाऊन पोहोचणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त चिकित्सा न करता आपण नाम घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात तसं की पेढा खाऊन बघायचा आहे, म्हणजे तो कसा लागतो, गोड आहे का, कसा आहे, हे त्या पेढ्याकडे वेगवेगळ्या बाजूनी बघून काही तुम्हाला कळणार नाहीये. पेढा उचलायचा, खायचा, म्हणजे त्याची गोडी कळते ना. तसं आहे ते,
की चिकित्सा करण्यापेक्षा तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. ते नाम तुम्हाला सगळा अनुभव देईल ना. का नाही देणार तुम्हाला? नामाचा अनुभव हा नाम घेऊनच मिळवायचा आहे. कारण तुम्ही मगाच्याच प्रश्नात याचं थोडक्यात सुरुवात केली होती या उत्तराला, की करते पण घेतोय म्हणजे मी रामनाम घेतेय, मी दिगंबराचा जप करतेय, मी कृष्णाचा, ते करते पण सरल्याशिवाय आपल्याला ही भावना येणार नाही. तो माझ्याकडनं करून घेतोय. घेतोय. महाराज म्हणतात ना, की भगवंत त्याचं नाव तुमच्या मुखातनं घेत असतो. घेत असतो. मग जर भगवंत घेतोय आणि तर तो जर आपल्याला प्रेरणा अमुक एका मंत्राची किंवा देतोय. नामाची देतोय, तर आपण कोण आहोत? की ठरवणार. त्याचं चिकित्सा करणारे आपण कोण आहोत? अगदी बरोबर. की मला हे करायचं होतं, मग मला ते करायचं नाहीये. काही जण अट्टाहासाने हो. करत नाहीत. तसं नाही खरंय. करायला पाहिजे. जे तुम्हाला नैसर्गिकरित्या येतंय तुमच्याकडून आतून जे तुम्हाला स्फुरतंय, ते तुम्ही करायला पाहिजे. तरच तुम्ही त्या नामामध्ये रंगून जाणार ना. हां, नाहीतर तर मग महाराजांनी प्रत्येक ठिकाणी भगवंताचं नाम घ्या असं म्हटलेलं आहे. अमुक एक घ्या असं काही अमुक नाही. एक घ्या असं नाही. म्हणजे त्यांनी रामनामच सगळ्यांना सांगितलंय. पण त्यांनी भगवंताचं नाम अशी संज्ञा बऱ्याच ठिकाणी वापरलेली वापरली. आहे, की तुम्ही भगवंताचं नाम घ्या. आता आपण नाम तर घेतोय. आपण दत्त महाराजांना आपलं उपास्य दैवत आहे. पण काही वेळेला नाम घेत असताना त्यांच्या आठवणींनी किंवा त्या एका वेगळ्या जाणीवेनी आपल्याला रडू यायला लागतं. तर त्यावेळेची ही भावावस्था आहे समजायचं का आपल्या प्रगतीतलं काही अजून हे एक पाऊल आहे का हे असं कधीतरी झालं तर त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहायचं? काय आहे ह्या सगळ्या गोष्टी देहबुद्धीतूनच उत्पन्न होतात. बरं. कशा अर्थाने? मला रडायला येतंय. आपण आता ना खूप वेगळ्या तऱ्हेने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. जर तुम्हाला खरं रडायला येतंय, बरोबर, तुम्ही हो. त्या दैवतेच्या ह्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेले आहात आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला तुम्ही शिल्लक आहात का? हो, अजून तुम्ही त्या जाणीवेतच गेलेला म्हणजे नाही आहात. तुम्ही नाही, म्हणजे जाणीवेत गेलात ना तुम्ही. तुम्हाला अश्रू व्हायला लागले, तुम्हाला त्या देवाची आठवण यायला लागली, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, त्या देवाला मन भरून पाहता, त्याचं सगुण सौंदर्य किंवा त्याच्याविषयीची आठवण, महाराजांविषयीची आठवण दिवसभरातनं जेव्हा कधी येते आणि आपण एखाद्या उपास्य दैवताच्या पुढे, मूर्तीपुढे म्हणा किंवा महाराजांच्या फोटोपुढे म्हणा, काही वेळेला आपण अशा काही परिस्थितीतून जात असतो, अडचणीतून जात असतो, दुःखाच्या प्रसंगातनं जात असतो. त्यावेळेला अचानक आपल्याला महाराजांचा फोटो दिसला, अगदी कुठेही जरी दिसला, तरी आपल्याला भरून येतं, की अरे मी आत्ता एखादा विचार करतोय, मी फार चिंतेत आहे, काळजीत आहे हं. आणि बघा समोरच्या गाडीवर मागे महाराज मला महाराज हे दिसले अगदी बऱ्याच वेळेला किंवा होतं. शेजारनं चाललेल्या एखाद्या गाडीमध्ये महाराजांचा किंवा तुमच्या सद्गुरूंचा फोटो असतो, तसबीर असते, काहीतरी लिहिलेलं असतं, कुठेतरी दुकानाच्या पाटीवर लिहिलेलं असतं अगदी खरंय. आणि तुम्हाला ती खूण असते. म्हणजे जेव्हा हे दर्शन होतं ना, तेव्हा ती तुम्हाला खूण सद्गुरूंनी दिलेली असते, की "तू कशाला काळजी करतोयस? मी आहे ना. हं. बघ मी तुला दर्शन दिलं आत्ता." आणि हे बरोबर आहे. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडतं. अगदी. अगदी घडतं. म्हणजे खरंय. आपण एखाद्या वेळेला कुठेतरी चिंतेमध्ये असतो, काळजीमध्ये असतो, कुठेतरी दवाखान्यात आपलं कोणीतरी पेशंट ॲडमिट असतो, आपण बाहेर बसलेलो आहे, थोडी चिंता आहे आणि त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या घटना घडतील, खरंय. की कोणीतरी महाराजांचं सद्गुरूंपैकी कोणीतरी तुम्हाला भेटणार, तिथे 10 मिनिटं का होईना पण तुमचं बोलणं होणार, खरंय, खरंय. तुम्हाला अचानक कुठून तरी प्रसाद येणार, तो माणूस तुम्हाला अचानक रस्त्यात भेटणार, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग हे सगळं जेव्हा घडतं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय, अष्टसात्विक भाव जागृत होतायत, हे सगळं सद्गुरूंचं आपल्याकडे लक्ष आहे. त्याचं हे द्योतक आहे. त्याच्यामुळे हं. जेव्हा कधी तुम्हाला अष्टसात्विक भाव जागृत होतील किंवा रडायला येतंय काय, तर तुम्ही लोकांचा हे न बाळगता, आता मी 4 लोकांमध्ये कशा या भावना व्यक्त करू किंवा हे दुर्बळपणाचं लक्षण आहे का? हं. किंवा मग हे असं सारखं नाही व्हायला पाहिजे. हे अशा सगळ्या गोष्टींचे विचार करणं म्हणजे सुद्धा देहबुद्धीच आहे. सगळे बरोबर आहे. संत किंवा सगळ्यांची चरित्र बघितली तर अक्षरशः डोळ्यातनं अश्रुधारा त्या संतांच्या वाहत असत. पाहायला. तर त्यावेळेला ते असा विचार करत होते का, की हे बरोबर आहे का, चुकीचं आहे का? एकदा आपण महाराज किंवा सद्गुरु तत्वाला अभ्यासायचं म्हटलं ना, तर सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्या निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मग कळतं, की आपली भूमिका काय आहे, संत भूमिका काय आहे, आपल्याला कशा तऱ्हेने विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा.
आणि उगीच ह्या सगळ्या चिकित्सा करणं बंद करायला पाहिजे. जे होतंय ना ते तुम्ही सामोरे जा ना, त्याला ते अनुभवात आहे. स्वीकारा ना. येतंय ना रडायला महाराजांच्या आठवणींनी तर रडून घ्या. त्याने काहीही होणार नाहीये. लोकं म्हणतील घरातली, "काय रडताय? काय सुखासुखी सगळं, आता काय रडताय तुम्ही?" तर काही नाही आठवणींनी रडतोय म्हणायचं. हां. काही नाही. इथेही ठामपणे आपल्याला सांगता आलं ठीक आहे, पाहिजे. तुम्हाला 4 लोकात नसेल ना हे करायचं, तुम्ही आतल्या आहे खोलीमध्ये जा. असं. पण तुम्ही तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या. कारण ते सगळ्यात पवित्र अश्रू आपण मार्गदर्शन. भगवंताला आणि सद्गुरूंना देऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्या पादुकांवर डोकं ठेवून रडतो, तर तो सगळ्यात पवित्र अभिषेक आहे. अभिषेक. तुम्ही मागेही उल्लेख केलाय त्याच्यामुळे त्याचा. तुम्ही असल्या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करण्यापेक्षा जो अनुभव महाराज आपल्याला देतायत, तो अनुभव खुल्या दिलाने आपण घेतला पाहिजे. हं. आपण काय करतो? एखाद्याला सुगंध आला, काही नाद आला, पैंजणांचे आवाज येतात हो. नवरात्रामध्ये कित्येकांच्या घरी. देवी महालक्ष्मीचं अस्तित्व दाखवते. सगळं होतं. भास आहेत का? मनाचे खेळ आहेत का? खरंच असं घडतंय का? कशासाठी? तुम्हाला सुगंध आलाय ना, घ्या ना भरभरून. तुम्हाला पैंजणांचा आवाज आलाय ना, देवीला नमस्कार करा, महालक्ष्मीला त्या नमस्कार करा, नादाशी की हां. तू मला चांगला अनुभव दिलास. खरंय. कशासाठी चिकित्सा करत बसायची? आणि आपल्याला सांगायचंय का कोणाला? कोणाला जाऊन सांगायचं नाहीये. हा आपल्यापुरतं आहे. आपल्यापुरता अनुभव आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या दैवी अनुभवांचं सुद्धा काहीही आपण त्याचं कृपा करून हे माझे मनाचे खेळ आहेत का? मग खरंच एखाद्याला स्वप्न पडतात. स्वप्न दृष्टांत होतात. हो. ही सगळी मंडळी स्वप्नातनं तुम्हाला काहीतरी सांगतील. काहीतरी प्रेरणा देतील, काहीतरी तुमच्या भविष्यामध्ये होऊ घातलेल्या गोष्टीची जाणीव करून जाणीव देतील. करून देतील. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेला देतील. आणि मग नंतर सकाळी उठल्यानंतर आपण हा विचार करणं, की मी दिवसभर बहुतेक ह्या गोष्टीचा विचार करत होतो ना, म्हणून मला असं स्वप्न पडलं. हां. मग तुम्ही दिवसभरातनं लाख गोष्टींचा विचार करत असता. मग बरोबर लाख आहे. गोष्टी तुमच्या स्वप्नात येतात का? नाही येत ना. आणि जेव्हा अशा पद्धतीने वियर्ड स्वप्न पडतात, तेही तुम्हाला कळतं, हो. की काहीतरी उगीचच आपल्याला 4 गोष्टी दिसतात. General. त्याला काही आपण फारसं महत्त्व देत नाही. पण जेव्हा परमेश्वरीय दर्शनं होतात किंवा सद्गुरु तत्वाकडनं काही मार्गदर्शनपर अशी किंवा दृष्टांत ज्याला म्हणतो, अशी जेव्हा स्वप्न पडतात, त्यावेळेला ती दीर्घकाळ काय आयुष्यभर लक्षात राहतात. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींना मनाचे खेळ आहेत वगैरे हे काहीही ह्या गोष्टीतनं तर बाहेर पडलं पाहिजे आपण. जे येतंय ते तुम्ही छान अनुभवा. अनुभव घ्या आणि पुढे जा. रडायला येतंय ना, रडा महाराजांच्या पुढे. तो सगळ्यात शुद्ध अभिषेक आहे. पवित्र असा अभिषेक आहे, की तुम्ही दुसरं काय देणार आहात हो भगवंताला? ना, खरंय. तुम्ही तुमच्या अश्रूंशिवाय दुसरं काही देऊच शकत नाही. त्याच्यामुळे असं मानायचंच नाही काही. एकाने असा प्रश्न विचारलाय दादा, ते एकटे असतात आणि आपल्या ह्या उपक्रमात तर सहभागी आहेतच आणि ते जपही करतायत आणि मनुष्य हा प्रारब्ध फेऱ्यामध्ये अडकलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी येणार आहेत. हे मान्य असतं. नामजप उत्तम होतोय, पण त्यांना पुढची चिंता सतावतीच आहे. तर ती भविष्याविषयीची. भविष्याविषयीची, कारण एकटे आहेत ते. तर मग ही चिंता वाटणं किंवा त्याच्यावर कशी मात करून आपण अजून जपामध्ये स्थिर व्हावं? हा खूप जणांचा आजच्या काळातला विषय आहे, की बऱ्याच ठिकाणी लोकं एकटी आहेत आणि मुलं असतील तरी वेगळे राहत असतात किंवा कुठे परदेशामध्ये असतात. हो ना. आणि ती मंडळी खरं तर सद्गुरु तत्वाला मानणारी आहे, श्रद्धाळू असतात, आयुष्यभर नोकरी केलेली असते. पण कुठेतरी आता म्हातारपणी म्हणा किंवा हो ना. रिटायर झाल्यानंतर त्यांना हे प्रश्न भेडसावतात. खरंय. मग अशा वेळेला तुम्ही फक्त नामावरच श्रद्धा ठेवा. बरं. म्हणजे भविष्याविषयीची चिंता येणं किंवा तशी वाटणं हे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक वेळेला भरपूर नाम घेऊन ज्या सद्गुरु तत्वाची उपासना तुम्ही करत असाल, त्यांना तुमची काळजी आहे एवढंच तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आणि सद्गुरु तत्व एकदा हात पकडला की तुम्हाला सोडत नाही. नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपण एकटे आहोत. पण आपण असं मानायचंच नाही की आपण एकटे आहोत. आपले महाराज आपल्याबरोबर सदैव आहेत. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल तेव्हा जास्तीत जास्त नाम घ्यायचं, महाराजांचं सतत स्मरण ठेवायचं, सद्गुरूंचं सतत स्मरण ठेवायचं आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात. माझं जे काही होणार आहे ते सगळं तुमच्या साक्षीने आणि तुम्ही माझ्याकडे बघणार आहात. एवढीच प्रार्थना करायची की तुम्हाला मला जसं ठेवायचं तसं ठेवा. असं ठेवा. आणि हीच प्रार्थना आपण सद्गुरूंना आणि महाराजांना करत राहायची. महाराज
सगळ्यांना सांभाळत असतात. खरंय. आणि हा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो, की ज्या वेळेला खरी गरज असते, त्यावेळेला महाराज तुमची गरज भागवतात. तुम्हाला मदतीला कोणाला तरी पाठवतात. अक्षरशः महाराज सगळं काही घडवतात. सद्गुरु तत्व सगळं काही घडवतं. आपल्याला काळजी करून काही उपयोग होणार आहे नाही का? ना. नाही. मग महाराज म्हणतात, की ती काळजी माझ्यापाशी आणून ठेवा. तुम्ही रामाचं नाव घ्या, तुमचं सगळं मी चालवतो. तर आपल्याला महाराजांवर थोडी श्रद्धा, भरोसा ठेवून राहता पण आलं पाहिजे. आलं पाहिजे. कारण तुम्हाला भविष्याची चिंता किंवा काळजी वाटणं हे नैसर्गिक आहे. पण महाराज आहेत ना, महाराजांच्या पूर्ण भरोश्यावर आपण जगायचं. बस. छान. आता नामस्मरणामुळे वर्तमान काळात राहण्यास आपल्याला मदत होते का? आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम कसा होतो? म्हणजे आपण वर्तमानातच राहायचं म्हटलं, तर मग आपलं पुढचं आयुष्य देखील पुढच्या चिंता हे ते सगळं महाराजांनी काय सांगितलं आपल्याला, हं, की तुम्ही भूतकाळाच्या विषयी ते मनातनं सगळं काढून टाका. बरोबर. तो गेला आता विषय, हो. संपलंय ते. म्हणजे भूतकाळाची आठवण करू नका आणि भविष्याची चिंता करू चिंता नका. पण नका. जे घडवायचंय तुमच्या आयुष्यात ते घडणारच आहे. ते रामराया घडवणारच आहे. त्याला पाहिजे तसं ते सगळं होणारच आहे. तुम्ही चिंता करून किंवा तुम्ही काळजी करून प्रारब्ध बदलू शकत नाही. खरंय. जे घडणार आहे ते घडणार आहे. ही जर भूमिका आपण ठेवली तर आपल्याला वर्तमानात जगता येतं. बरं. मग महाराज काय सांगतात, की वर्तमानातला क्षण तुम्ही वाया घालवू नका. तिथे तुम्ही प्रत्येक क्षणी तुमची सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. म्हणजे काय होईल, की दर क्षण जगत असताना, अरे मी हे करतोय, हे बरोबर आहे का? ही कृती माझ्या हातनं घडते, हे बरोबर आहे का? आपला सेल्फ कॉन्शियसनेस हम्म. आपल्याला काय सांगतो, ह्याच्याकडे आपलं बारीक लक्ष पाहिजे. आपल्या महाराजांना हे आवडतंय का? आपण हे असं वागतोय, हे आपल्या महाराजांना आवडेल का? ही जर भावना सतत ठेवली, तर ते एक प्रकारचं अनुसंधानच आहे. वेगळं हो. अनुसंधान नाही राखायचंय. असं नाही, चला आता आपण अनुसंधान राखूया, असं नाहीये. तुम्ही दिवसभर त्या भावामध्येच पाहिजे. हम्म. आपण काय करतो, जेव्हा आपण जप किंवा ध्यान करत असतो, त्यावेळेला आपण एका विशिष्ट भावामध्ये असतो. हम्म. नंतर आपण एकदम खाली घसरतो. म्हणजे प्रपंचामध्ये आपण उडी मारली तिकडून इकडे, आलं की परत ते एकदम सुरू. सगळं खाली घसरलेलं असतं. अक्षरशः. म्हणजे छप्पर घराचं कसं खाली यावं ना, तसं ते असं खाली सगळं घसरून पडलेलं असतं. आणि दिवसभर इतक्या काही व्यावहारिक गोष्टींमध्ये इतकं वर-खाली बापरे. आपल्या मनाची पण एक संभ्रमित अवस्था. हो ना. कोणाविषयी तरी आपल्याला काहीतरी वाटणार, आपल्याकडनं काहीतरी बोललं जाणार, खरंय. आपल्याकडनं काहीतरी चुकीची कर्म घडणार. मग पुन्हा रात्री झोपताना त्याची आठवण, की महाराज माझ्याकडनं हे चुकलंय वागायचं, माझ्याकडनं हे बोलायचं चुकलंय. मग हे किती दिवस आपण करणार करत आहोत? राहणार. किती दिवस करणार? म्हणजे कधीतरी आपल्याला त्या भूमिकेत शिरावं लागतं, की आपल्याला खाली उतरून द्यायचं नाहीये स्वतःला. म्हणजे जेव्हा आपण जप किंवा ध्यान किंवा महाराजांची आठवण, रामाचं स्मरण ठेवून एक उंची सपोज गाठलेली आहे उपासनेची, स्वतःची स्वतःला कळत असते. इथे कंपॅरिझनचा भाग नाहीये. नाहीये. तुम्ही जे भरून घेतलत सगळं, जेव्हा तुम्ही तो भाग सोडून आता तुम्ही प्रापंचिक गोष्टी करायला जेव्हा नवीन भूमिकेत शिरता, शिरता. असं आपण म्हणूया, बरोबर आहे. की एक तुमची साधक म्हणून भूमिका असते. करेक्ट. तेव्हा तुम्ही एका वेगळ्या भावविश्वामध्ये वावरत असता. मग तुम्ही मठामध्ये असाल, मंदिरात असाल किंवा तुम्ही 4 जणांबरोबर असाल, जे सगळेजण समविचारी आहेत किंवा तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहात, तिथे सेवा करताय. एक मनाचा वेगळाच भाव असतो. तो सगळा भाव जेव्हा आपण त्या भूमिकेतनं आपल्या प्रापंचिक भूमिकेमध्ये येतो, हं. त्यावेळेला तो असा नाहीसा झाल्यासारखा वाटतो. खरंय. आणि असं वाटतं, की बापरे! म्हणजे आता हे सगळं गेलं की काय आपल्या ह्याच्यातनं. तर त्यावेळेला आपल्याला पुन्हा त्या भावात राहण्याचा अभ्यास करणं म्हणजे अनुसंधान आहे, की जो भाव तुम्ही ध्यानामध्ये, जपामध्ये, नामस्मरणामध्ये, सद्गुरूंच्या ठिकाणी सेवा करताना जो भाव तुम्ही मनामध्ये धरून ठेवलाय, तो धरलेला भाव हा रेग्युलर लाईफ तुमचं जगत असताना क्षणोक्षणी चिमटीत पकडल्यासारखा पकडून ठेवणं, हो. स्वतःला खाली न आणणं. खाली उतरतो आपण. खरंय. म्हणजे हे अगदी अक्षरशः खरंय. असं खाली आपटल्यासारखं होतं, की चुकलं काही की झालं आपटलात, आपण. की चुकलं काही की घसरलात. म्हणजे हे रोजचंच आहे. मग सारखं लक्षात घ्यावं लागतं.
आपलं चुकतंय का? बोलताना काही चुकतंय का? मनात विचार चुकीचा येतोय का? बरं ठीक आहे, समोरचा माणूस आपल्याशी नीट वागत नाही. आपली भूमिका काय आहे? आपण आपल्या प्रापंचिक कर्तव्यानं चुकतोय का? कारण बऱ्याचदा आपण त्यातनं मग हे काढतो, खरंय की नाही हे असं ना म्हणून मग मी हे नाही करणार. करणार. अशा काहीतरी पळवाटा शोधतो. पण महाराज म्हणतात, की कर्तव्याला चुकू नका. कर्तव्य करत राहा. नाम घेत राहा. सद्गुरूंची आठवण ठेवत राहा आणि दिवसभर सारखा हा विचार करत राहायचा, की आपण जे विचार करतोय, जे वागतोय, बोलतोय, ते आपल्या सद्गुरूंना, आपल्या महाराजांना, आपल्या रामरायाला हे आवडतंय का? ही जर भावना दिवसभर टिकली, तर ह्याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे कसं स्मरण राहतं. स्मरण राहिलं, की भले तुम्ही एखादं काम करत असाल, ते अर्धा तास, तासभर काम करताना तुम्ही पूर्ण त्या कामात गुंतून बरोबर गेलेले आहात. तर कदाचित तुम्हाला तशा अर्थाने त्या नामाची जाणीव, आठवण राहणार नाही. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये ते नाम चालूच असतं आणि आपल्याला स्वतःला सारखी आठवण करून द्यावी पण लागते, की हां, चालू आहे ना नाम, चालू आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम करत राहायचंय आपल्याला. म्हणजे ती एक भूमिका आपल्याला स्वतःला स्वतःची घडवावी लागते. घडवावी लागते. स्वतःला मोल्ड करावं लागतं, स्वतःला तासावं लागतं, स्वतःला खूप स्वतःवर काम करावं लागतं. कारण आपण फारच प्रपंचामध्ये इतके अडकलेलो. हे झालेलो आहोत. अडकण्यापेक्षा सुद्धा आपल्याला तेवढा हे राहत नाही. जेव्हा ह्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी करतो ना, तेव्हा आपल्याला तो भाव राहत नाही बऱ्याचदा. हम्म. म्हणजे तेव्हा आपल्याला असं वाटतं, की नको आपण सद्गुरूंच्या ठिकाणी होतो, गोंदवलेला होतो 4 दिवस. किती बरं वाटत होतं. आपण सगळं विसरून गेलो गेलो होतो. होतो. आणि घरी आलं, की सगळं हे झालेलं असतं. तर ते महाराज सांगतात तसं, की जिथे नाम आहे तिथे माझे प्राण आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या घरीच गोंदावले आपल्याला उभं हो. करायचंय. घरीच आपल्याला सद्गुरूंचं स्थान उभं करायचंय. म्हणजे त्या घरी ज्या ठिकाणी आपण उपासनेला बसतो, तिथे आपल्याला महाराजांचं स्थान हे करायचंय. करायचं. म्हणजे तिथेच महाराज भेटतील आणि मग एक वेळ अशी येईल, की तिथलं स्थान सोडून तुम्हाला कुठेही जावंसं वाटणार नाही. आणि कुठेही तुमची सगळी हालचाल बंद होऊन महाराज एका ठिकाणी बसवतील, की आता तू इथे थांब. तुला जे काय आहे ते मी तुला इथे इथे देतो. देतो. काही जणांनी असं म्हटलंय, की आता आपल्या या उपक्रमात तर ते सहभागी आहेत. पण आपण नाम घेण्याचा अजूनही काही संकल्प केला, तर तो जास्त दिवस टिकत नाही आणि त्या संकल्पाप्रमाणे आपल्याला पुढे जाता येत नाही. परत तो खंडित होतो. तर ह्याला काय करावं? महाराज काय म्हणतात, की तुम्ही एखादा छोटा संकल्प करा. बरं. पण तुम्हाला रोज करता येईल असा करा. त्याच्यामुळे उगीचच जे आपल्या कपॅसिटीच्या पलीकडे आहे, त्याचे उगीच संकल्प घेण्यात काही अर्थ नसतो. बरं. महाराजांचं काय सांगणं आहे, की तुम्ही एखादा छोटीच गोष्ट करा, पण ती रोज नियमाने करा. म्हणजे जर तुम्ही संकल्प घेतला असेल, की मी 13 माळा रोज करणार आहे, मग त्या 13 माळा रोज व्हायला पाहिजे. तुम्हाला जर 5च माळा रोज करणं जमत असेल, एका सलग बैठकीमध्ये, बैठकीत. तर तुम्ही सुरुवात करताना 5 माळांचाच संकल्प करा, की मी 5 माळा रोज एका बैठकीमध्ये 20 मिनिटं बसून करणार आहे. पण मग ती 20 मिनिटं तुम्ही काहीही झालं तरी तुम्हाला काढता आली पाहिजे. मग परत त्याच्यात आज 1 माळ केली आणि उद्या 2 माळा केल्या, असं नाही. मग ती तुमची चूक आहे. चूक आहे. नामाची वेळ काही लोकांची सतत बदलतीये, बदलावी लागतीये आणि काय प्रपंचात म्हणजे एखाद 2 दिवशी महिन्यातनं कधी आपण बाहेर गेलो किंवा त्या दिवशी घरी पाहुणेच आलेत, सकाळी लवकर उठून आपल्याला गाडी पकडायची आहे, असं होतं ना. तर ती तुमची वेळ चुकते. चुकते. तर एखाद 2 वेळेला महिन्यातनं 2-4 वेळेला आपण समजू शकतो, की एक ठीक आहे बाबा नाही झाला जप. पण एरवी तुम्ही जे तुमचा संकल्प आहे, मग तुम्हाला झेपेल तेवढंच तुम्ही करायचं. आणि तीच वेळ ठरवा. म्हणजे वेळेचा आता भाग बघू आपण. पण मगाचा जो संकल्पाचा विषय हो. होता, की मी एखादा अमुक संकल्प सोडला पण माझं पूर्ण होत नाही. तर तो संकल्प कपॅसिटीच्या पलीकडे केलाय का? की मी रोज अमुक वेळेला हे स्तोत्र म्हणेन. पण मला आज एकदाच म्हणता आलं. उद्या मला 2 वेळा म्हणता आलं. परवा मला 10 वेळा म्हणता आलं. तर अशा तऱ्हेला उपयोग नाहीये. मग तुम्ही 3च वेळा म्हणेन असं म्हणा. घेऊच म्हणजे नका मोठा संकल्प. मोठा संकल्प करायचाच नाही. सुरुवातीला छोटे-छोटे संकल्प करायचे हे महाराजांनीच सांगितलेलं आहे. हो. की तुम्ही संकल्प एखादा छोटा करा, पण तो प्राणापलीकडे जपा. म्हणजे एकदा केला की मग तो हे करायचा नाही. मग आपल्याला आपल्या कपॅसिटीमध्ये काय आहे ना,
तेवढं तेवढं पहिलं सुरू. करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे काहीतरी तर साधलं जातं. बरोबर. नाहीतर मग माणसाला एक प्रकारची अपराधीपणाची भावना येते, मग परत की मी एवढा संकल्प सोडला होता, पण काहीच होत नाहीये, धड 2 माळा सुद्धा होत नाहीयेत किंवा नीट जप होत नाहीये आणि माझा संकल्प पण पूर्ण होत नाहीये, इतरांचे एवढे होतात. मग ती सगळी कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या पातळीवर चाललेल्याच परत असतात. सुरू होतात. त्याच्यामुळे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा. पण ते इमाने इतबारे प्राणापलीकडे जपून करायचं, की माझा जर नैमित्तिक करायचं. संकल्प 3 माळांचा आहे, तर बाय हुक ऑर क्रूक माझ्या 3 माळा रोज झाल्याच पाहिजे. अशा पद्धतीनेच तुम्ही करायचं. बरोबर. तर महाराजांचं बारीक लक्ष असतं. आणि मग काही जणांची वेळ बदलतीये सतत. त्याला काय करायचं? आता वेळ खरं तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे साधन हे एका विशिष्ट वेळेला व्हायला पाहिजे. कारण त्या वेळेला ती उपास्य देवता, तुमचे सद्गुरू तिथे हजर असतात. म्हणजे तुम्ही जर सकाळी 6 ची वेळ ठरवली असेल, की बाबा 5:30 ला उठल्यानंतर थोडं आवरून वगैरे हं. आसन घालून दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, शांतपणे डोळे मिटून बसायचं, महाराजांचं स्मरण करायचं किंवा सद्गुरूंचं स्मरण करायचं. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी सूक्ष्मातनं जाऊन दर्शन घेऊन यायचं. बरं. हे सगळं करायला 10-15 मिनिटं जातात. आणि मग महाराजांना प्रार्थना करायची, सद्गुरूंना प्रार्थना करायची, डोकं टेकायचं त्यांच्यापाशी. त्यांना सांगायचं, की मी जप करायला आता बसलेलो आहे. तुम्ही माझ्याकडनं ते नाम घडवून आणा. हे सगळं सांगितल्यानंतर कर्तेपण संपलं. ह्या क्षणी हे कर्तेपण संपलं. मग संपलं. पुढे त्यांच्या हातात जातं सगळं. मग अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हळू चालवायच्या. बरं. मग एकदा ठरवलंय, की बाबा 6, 6:15च्या दरम्यान आपण जपाला बसतो बसायचं. समजा सकाळी. हं. तर ती वेळ मग शक्यतो चुकवायची नाही. चुकवायची. कारण त्यांना पण त्याची सवय झालेली असते. हं. देवाला सुद्धा त्याच्या भक्ताची सवय झालेली असते ना. ते तत्व जागृत होतं शेवटी. बरोबर. म्हणजे काय आहे, की परमेश्वर हा निर्गुणच आहे, निराकार आहे. पण तो सगुण साकार पण आहे, जो आपल्यासाठी झालेला आहे. झालेला आहे. त्याच्यामुळे महाराज म्हणतात तसं, तुम्ही जोपर्यंत सगुणामध्ये आहात, तुम्ही जोपर्यंत साकारामध्ये आहात, तोपर्यंत तुमचा भगवंत पण सगुणातच पाहिजे. मग ती निर्गुण शक्ती सगुण माध्यमातनं त्या वेळेला जागृत असते, बरोबर. की हा माणूस इथे येतोय आणि जप करतोय माझ्यासमोर बसून. तर त्यावेळेला ती शक्ती जागृत झालेली असते. हो ना. ती वेळ चुकली, की चुकलं. आणि त्या मग दैवताला पण ताटकळवलं. दैवतालाही ताटकळल्यासारखं होतं. महाराज पण म्हणतात, की "अरे, आज हा आलाच नाही जप करायला." किंवा मग हा कधी आता येतो, कधी मग येतो, कधी वाटेल त्यावेळेला येतो. तर हे ठीक आहे, पण तुमचा पहिला बैठकीचा जप झालाच झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही ठरवलेल्या वेळेला. म्हणजे तुम्ही दिवसभरातनं समजा तुमची सकाळी कित्येकांना नोकरीमुळे किंवा काही नाही जमत. कारणांनी सकाळी जमत नाही. मग त्यांनी समजा रात्रीची वेळ ठरवली असेल, समजा 10 वाजताची वेळ ठरवली असेल. मग 10 वाजता त्यांनी बसलंच पाहिजे. खरंय. त्यातनं पुन्हा आपण म्हणू तसं, की बाबा महिन्यातनं 3-4 वेळेला होईल असं. किंवा तुम्ही बाहेर जाल, घरी यायलाच उशीर झाला, झोप आली, झोपलो आपण, नाही जप झाला. हे महाराजांना कळतं. कळतं. मग त्यावेळेला मनातल्या मनात जप करायला सुरुवात करायचा. पण महिन्यातले 25-26 दिवस तरी तुम्हाला तुमची कळतं. उपासना ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या ठिकाणी झाली पाहिजे. आज इकडे बसलंय, उद्या तिकडे बसलंय, आज ह्या वेळेला बसलं, आज काय सकाळीच मला वेळ झाला, मग सकाळी करून घेतला जप, असं म्हणतात लोकं. करून घेतला, असं नाहीये. खरंय. जप अगदी सहजगत्या ना म्हणतात हे सगळेजण. सहज करून घेतला हां. आम्ही लवकर. नाही आज संध्याकाळी मला बाहेर जायचं होतं, हां. तर मी आज सकाळीच सगळा जप करून घेतला. अरे म्हणजे असं करून नाहीये. घेणारे तुम्ही कोण? नाही म्हणजे करून ते घेत असतात आपल्याकडनं. पण आपल्याला कर्तेपणच इतकं डोक्यामध्ये आणि भिनलंय. त्यात सुद्धा प्रामाणिकपणाच आहे. हो. म्हणजे हे नाहीये त्याच्यामध्ये. त्या माणसाची भावना शुद्धच असते, प्रामाणिकच असते. कारण तो धडपडत असतो साधन की करायला. जप चुकायला नको. जप चुकायला नको. मला माहितीये ना, आज संध्याकाळी मला एखाद्या जमणार फंक्शनला नाहीये. जायचंय, गेट टुगेदरला जायचंय. काही नातेवाईकांचं फंक्शन आहे. मला आज तिकडे अटेंड करायचंय. मग माझा संध्याकाळचा जप राहील. मग माझी संध्याकाळची ठरलेली वेळ आहे 7 वाजताची. पण मग मी तर आज संध्याकाळीच बाहेर पडणार आहे. मग सकाळीच पूजा करून जप त्याच करून वेळेला जप करून जप घेतला. करून घ्यायचं. हा प्रामाणिकच भाग आहे. पण एखाद्या वेळेला हे ठीक आहे, की बाबा मला नाही जमणार आहे, तर मग मी आधी करून घेतला. किंवा आज माझा उलटं आपण हे करूया, की बाबा एखाद्याची वेळ सकाळची आहे. तर आज नाही सकाळी समजा जप झाला. पण नाही झोपायच्या आधी मी तेवढा पूर्ण करायचा आणि मग मग झोपायचं. झोपायचं.
ही भावना प्रबळ पाहिजेच. त्याच्याशिवाय तो जप पूर्ण होत होणार नाही. नाही. आता हा पुढचा प्रश्न विचारणारे जे कोणी आहेत ते बहुतेक थोडेसे वयस्कर असावेत, कारण त्यांनी विचारलंय की तरुणपणी आम्ही देव नाही केला आणि आता करायची इच्छा आहे, पण लोक म्हणतायत की आता काय इतके वर्ष घालवली सगळी आणि आता म्हातारपणी जपाला लागलेत. तर खरंच नाही का हो आम्हाला म्हातारपणी जप करून काही उपयोग होणार असं त्यांचं म्हणणं आहे? नाही, महाराजांनी हे आधीच सांगितलंय, की ज्यावेळेला तुम्हाला ती करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होईल, तिथून तुम्ही करायला सुरुवात करा. बर. कारण नामस्मरण किंवा ह्या सर्व गोष्टी वयावर अवलंबूनच नाहीयेत. त्यांच्या इच्छेवर आहे ते, की महाराजांच्या इच्छा, सद्गुरूंच्या इच्छा. तुमच्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर तुमची उपासना किंवा साधना चालू होणार, सद्गुरू तत्वाने ठरवलेली गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुमची ती तेवढी वेळ आली, मग तुम्ही म्हातारे आहात, तरुण आहात, मध्यमवयीन आहात, काही फरक पडत नाही. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल, की आता आपल्याला नाव घ्यायचं आहे देवाचं आणि नामस्मरण करायची गोडी वाटतीये किंवा जाऊन आलेत महाराजांच्या स्थानी, तिथून जाऊन आल्यानंतर एक प्रकारची प्रेरणा उत्पन्न बरोबर होते, आहे. की आणि त्यावेळेला एक प्रकारची टोचणी वाटते, की अरे आपण खूप वेळ आपला घालवलं गेला. वाया. आपल्याला खूप हे आधी आपल्याला यायला पाहिजे होतं आपल्यापाशी. खरंय. पण त्याने सुद्धा असं वाटून घेण्याची आवश्यकता नाही, कारण महाराजांच्या इच्छेनी महाराज म्हणतात तसं, की जो माणूस माझा आहे, तो माझ्याकडेच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जरी महाराजांच्या पाशी आलात, तरी परमेश्वराची अनुभूती तुम्हाला येणारच. पण तुम्हाला अत्यंत मनापासून निष्ठेने ते नाम घेणं फार गरजेचं असतं. आहे. मग तुम्ही म्हातारे आहात, तरुण आहात, मध्यमवयीन आहात, त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही नामामध्ये रंगून गेलात, की तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार. भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? समोर असा भगवंत येऊन उभा राहणार असं नाही. त्या भगवंतापासून येणारा जो आनंद आणि समाधान आहे, ते तुम्हाला मिळणार. तुमची विषयामध्ये अडकलेली आसक्ती कमी होणार. तुमची प्रपंचामध्ये असलेली आसक्ती कमी होणार. तुम्हाला विकारांपासून ते विकार क्षीण होत जाणार. तुम्हाला राग कमी येणार. तुमचे जे काही बाकीचे षडविकार आहेत, ते तुम्हाला कमी सतावणार. ह्याला परमेश्वर दर्शन म्हणतात. म्हणजे परमेश्वराचं जे आपल्यामध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याशी आपण एकरूप होऊन आपलं अंतःकरण शुद्ध होत जाणं, ह्याला परमेश्वराचं दर्शन किंवा आत्मस्वरूपाची ओळख असं म्हणतात. ते असं नाहीये, की समोर येऊन उभं राहणं असं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला अनेक जन्मांची तपश्चर्या असते. तेव्हा परमेश्वरीय तत्व सगुणामध्ये येऊन जसं संतांना दर्शन दिलेलं आहे. पण आपण त्या भूमिकेपर्यंत नाही पोचलेलो, म्हणून ज्या कुठल्या टप्प्यावर आपण साधक म्हणून असू, तर हे जे छोटे-छोटे आपल्याला आपल्या मनाच्या पातळीवर जे अनुभव येतात, तो सुद्धा एक प्रकारे परमेश्वर दर्शनाचाच भाग आहे. वाह! खूप छान. म्हणजे खरं तर दर्शन हा किती वेगळा विषय आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने, पण तो महाराजांनी किती सुंदर कारण सांगितला. खूप जणांना हा एक विषय असतो मनामध्ये, की नाही मला सगुणात दर्शन व्हायला पाहिजे, मला सगुणात दर्शन व्हायला पाहिजे. पण तोही अट्टाहास आपण का करावा? म्हणजे जर त्यांना द्यायचं असेल, तर ते कुठल्यातरी रूपाने येऊन देतील किंवा तुम्हाला देऊन पण झालेलं असेल. तुम्हाला माहिती पण नाही पडणार, की सद्गुरु तत्व कधी येऊन तुम्हाला दर्शन देऊन जाईल. तर ह्याही गोष्टीचा आपण अट्टाहास करू नये. कारण ते आहेतच ना बरोबर आपल्या सदैव आपल्या मनामध्ये जर सदैव महाराज आहेत, तर अजून महाराजांनी समोर येऊन का आपल्याला म्हणजे ती तरी का इच्छा असावी? जर महाराज सांगतात, की कुठलीच इच्छा तुम्ही ठेवू नका. कुठली म्हणजे कुठलीच इच्छा ठेवू नका. तर हे मनातच नाही आलं पाहिजे. नाम आपल्याला महाराजांच्या कृपेनी, परमेश्वराच्या कृपेनी नाम मुखामध्ये येतंय ना, नामाचं स्मरण होतंय ना, मग त्या नामामध्ये, त्या सूक्ष्मामध्ये सगळं पाहायचं. आता काही जणांचं म्हणणं आहे, की आम्ही ह्या उपासना मार्गात आहोत. नामसाधनेची वेळ पाळायचा प्रयत्न करतोय. तसं सगळं चालू आहे. पण घरातली परिस्थिती अजूनही अनुकूल होत नाही आणि ती नाही झाली, की पुन्हा सगळा त्रास हे होतो आणि मग ते सगळं चुकतं. तर ह्याला आम्ही सामोरं किंवा हे आम्ही कसं ह्या सगळ्याचं काय म्हणायचं, ह्यातनं मार्ग कसा काढायचा किंवा आपली मानसिकता कशी ठेवायची अशा वेळेला? आपण हे आधी पण सांगितलेलं होतं, की घरातली मंडळी उठायच्या आधी तुम्ही थोडंसं उठा आणि तुमचा जप पूर्ण करून घ्या. नामस्मरण अगदी सकाळच्या वेळेला करा. जर रात्री झोपायला उशीर होत असेल, सकाळी जाग येत नाही, अनेकांची ही गोष्ट असते, की नाही पहाटे जाग येत.
कारण रुटीनच आता आपलं सगळ्यांचंच असं झालेलं आहे, की झोपायला 11:30, 12 कितीही वाजतात. त्याच्यामुळे सकाळी आपल्याला उठता येत नाही. उठलो की आपल्याला कामाच्या ठिकाणी लवकर सगळं आवरून जायचं असतं. पोचायचं असतं. मग दिवसभर आपला सगळा त्याच्यामध्येच जातो. संध्याकाळी घरी आल्यानंतर बाकीच्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपल्याला नामासाठी वेळ काढता येत नाही. पण दिवसभरामध्ये आपण अशा अनेक गोष्टी करत असतो, की ज्याच्यासाठी आपण मुद्दामून वेळ काढतो. तर आपणच स्वतःच्या दिवसभराचं खरंय. अवलोकन करायचं. मला कुठली 15 मिनिटं काढता येणार आहेत की महाराजांच्यासाठी? ज्या वेळेला काही घरातल्यांचं हे नसेल. किंवा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे घरातली लोकं उठायच्या आधी तुम्ही उठणं आणि 15-20 मिनिटं, अर्धा तास का होईना पण नामस्मरण करणं, करणं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. एकदा का ते बैठकीचं नामस्मरण झालं, की मग दिवसभर तुम्ही मनातल्या मनात जप करू शकता. कधीही करू शकतो. सतत महाराजांचं अनुसंधान किंवा रामाचं अनुसंधान ठेवण्यासाठी तुम्ही वाट्टेल त्या पद्धतीने, तुम्हाला ज्या पद्धतीने ते ठेवायचं आहे, तिथे तुम्ही ते करायचं आणि त्यांचं स्मरण ठेवायचं. मग जिथे बरं. कामाच्या ठिकाणी तुम्ही महाराजांचा फोटो ठेवा, रामाचा फोटो ठेवा. तुम्ही ज्या घरातल्या कुठल्या भागात जास्त वावरत असाल, तिथे त्यांची तसबीर राहू दे, की तुमचं सतत त्यांच्याकडे बघणं पाहिजे. त्यांची दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजे सतत, सतत. जाता येता. म्हणजे मग आपल्याला सारखी आठवण राहते, की महाराज की महाराज आहेत, महाराज आहेत. आणि मनातल्या मनात सारखा हा घोषा लावायचा, लावायचा. की महाराजांना आवडेल का? मी हे वागतोय ते चेक महाराजांना पॉइंट्स पटेल आपले. का? हां. माझ्या मनात हा विचार येतोय. महाराज काय आता विचार करत असतील? या सगळ्या गोष्टींनी सारखं महाराजांच्या पाशी महाराजांना केंद्रभागी ठेवून आपण महाराजांच्या भोवती फिरत राहणे. आपल्या उपास्य दैवताच्या भोवती रुंजी घालत राहायचं. बरोबर. म्हणजे कसं होतं, की केंद्रबिंदू महाराज असतात. केंद्रबिंदू रामराया असतो. मग आपण जरा घाबरूनच राहायचं. उगीचच फार हे करायचं नाही. नाही. छान. आता आपल्याला तर ह्या उपासना मार्गावर चालायचंय. नाम हे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे आणि आपल्याला माहिती आहे आपला प्रवास कसा चाललाय. पण म्हणजे करतोय आपण तो प्रवास. महाराज आपल्या सोबत आहेत. पण घरातली लोकं त्याच्यावरून एवढं बोलतात, की "काय उपयोग आहे तू एवढा नाम घेऊन? काही घडणार आहे का ह्यानी?" आणि मग अशा वेळी आपल्याला ना त्रास होतो. कळत असतं, की हे काही यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण तरीसुद्धा अजूनही ती मानसिकता किंवा ती भूमिका तयार होत नाहीये. ह्याला काय करावं? ह्या 2 गोष्टी आहेत. बरं. एक म्हणजे नामस्मरणामुळे प्रापंचिक गोष्टी मिळतील, ह्या 2 गोष्टींचा संबंधच आपण जोडला नाही पाहिजे. बरं. कारण एक गोष्ट ही तुम्हाला सूक्ष्मात घेऊन जाते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला स्थूलात आणते. अगदी खरंय. महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे, की नोकरी तुम्हाला हवी आहे. हो. हं? तर नोकरी, नोकरी, नोकरी असं म्हणून ती नोकरी मिळणार आहे का? नाही. नाही. म्हणजे तुम्हाला व्यावहारिक हालचाल करायला पाहिजे. प्रयत्न करायला हवेत. तुम्हाला मुलाखत द्यायला जायला पाहिजे. अगदी खरंय. तुम्हाला तिथे प्रश्नांची उत्तरं नीट द्यायला पाहिजेत. मग तुम्हाला ती नोकरी मिळणार. कारण नोकरी हवी ही गोष्ट आत्ता या क्षणी सूक्ष्मामध्ये. बरं. ती अस्तित्वात आली आहे का? नाही. नोकरी मिळाली आहे का? नाही. सूक्ष्मातली गोष्ट स्थूलात आणायची. कळलं का? बरं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे व्यावहारिक प्रयत्न करून ती स्थूलात आणावी लागते. बरं. मग ती मिळते. त्याच्यामुळे नुसतं नोकरी, नोकरी म्हणून ती मिळणार नाही. नाही. कारण तुम्हाला ती गोष्ट स्थूलात आणायची, उलटी आणायची. सूक्ष्मातनं स्थूलात. स्थूलात. म्हणजे आता नुसता विचार केलाय, पण ती आता स्थूलात आणायची. स्थूलात आणायची. म्हणून नोकरी, नोकरी, नोकरी करून नोकरी मिळत नाही. ह्याच्या उलट भगवंताची प्राप्ती आहे. ती गोष्ट सूक्ष्म आहे. तुम्ही स्थूलात आहात. बरोबर. आता तुम्हाला स्थूलातनं सूक्ष्मात जायचंय. म्हणून देवाचं नाव घ्यायचं. कारण ते सूक्ष्म आहे. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्थूलात आहात आत्ता, म्हणजे तुम्ही व्यवहारामध्ये जगताय. बरोबर. जी गोष्ट मिळवायची आहे, जी प्राप्ती करायची आहे, ते सद्गुरु तत्व सूक्ष्मात आहे. बरोबर. ते परमेश्वरीय तत्व सूक्ष्मात आहे. अगदी. तुम्हाला तुमचा प्रवास हा स्थूलातून सूक्ष्मात करायचा आहे. म्हणून नाम सूक्ष्म असल्या कारणाने नाम घेऊन सद्गुरु तत्वाची प्राप्ती होणार आहे. नाम घेऊन भगवंताची प्राप्ती होणार आहे. स्थूलातून सूक्ष्माकडे. बरोबर. बरोबर. त्यामुळे घरच्या लोकांना जर असं वाटत असेल, की काय उपयोग आहे त्या जपाच्या माळा ओढून, त्याच्याऐवजी घरात कामं करा. बायकांना विशेष करून फार त्रास होतो.
की ते नवऱ्यांना आवडत नाही अजिबात बायका जप करत बसलेल्या किंवा काही उपासना करत असलेल्या. कारण त्या नवऱ्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे काय लक्ष कमी दिलं जाईल का? दुर्लक्ष किंवा होईल का? दुर्लक्ष होईल का? मग मुलांचं नीट होईल का? त्यांच्या आई-वडिलांचं म्हणजे सासू-सासऱ्यांचं नीट होईल का? तर खरं तर ती जी व्यक्ती असते स्त्री साधक, ती खरं तर सगळ्या गोष्टी मॅनेज करून बिचारी सगळं करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न असते. करते. पण घरातनं इतका विरोध होतो की अशा वेळेला त्या व्यक्तीला फार त्रास होतो. किंवा पुरुषांच्या बाबतीत पण होतं, की बरं. घरातल्यांना आवडत नाही, त्याच्या बायकोला आवडत नाही हो ना. आणि ती म्हणते, की "अरे, तुम्ही काय हे जप करत बसलायत किंवा माळा ओढत बसलायत, मग तुम्ही आम्हाला घेऊन फिरायला बाहेर जा, हे करा, ते करा." तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो की. हो ना. पण ह्या गोष्टी 24 तास करणं म्हणजे प्रपंच चालवणं, ही जी काही चुकीची कल्पना आहे, कल्पना आहे. की प्रापंचिक गोष्टी ह्या 24 तास करत राहिल्या पाहिजेत. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की आम्हाला प्रपंच हा सगळा हवाच आहे 24 तास. देव अधनं-मधनं असला तरी चालेल. तर ते घरातल्या इतर लोकांची तशी भूमिका असू शकते. हो ना. पण दुर्दैवाने आपली भूमिका आणि त्यांची भूमिका ही एकमेकांमध्ये मॅच होत होत नाही. नाही. त्याच्यामुळे काय होतं, की असे त्रास सहन करावे लागतात करावे. साधकाला आणि ती त्याची परीक्षाच असते. बरं. कारण महाराज म्हणतात तसं, की तुम्हाला उपासना म्हणजे जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. अगदी त्याच्यामुळे खरं. असं होणार नाहीये, की घरातली लोकं तुमचं आसन घालून देतील आणि म्हणतील, की "हां, तुला पुढे 2 तास आता ध्यान करायचंय ना, बस मी हे बस. आसन घालून देतो." असं होत नाही. नाही ना. आपल्याला भयंकर यातना, मानसिक क्लेश सगळं सहन करायला लागतं आणि हे टक्के-टोणपे खावे लागतात. मग त्यावेळेला एकतर तुम्हाला एकदाच सांगा घरातल्या लोकांना, की माझ्याकडनं कर्तव्याला चूक होतीये का? नाही. नाही होत ना. तुमच्या सगळ्यांच्या वेळा सांभाळून मी करतोय किंवा करतीये ना. करते. तर हा एक भाग झाला. दुसरं, काय होणार आहे माळा ओढून? हो. असं जर कोणी विचारलं, हं. तर त्याला सांगायचं माझ्या शेजारी आजपासनं तू आसन घालून बस माझ्या शेजारी. मी एक माळ तुला देतो हं. आणि बस आणि जप कर हं. पुढचे 6 महिने. गप्प बसून जप कर, शांत डोळे मिट आणि तुझा अनुभव तूच घे, की नाम घेऊन काय होतं? होतं. हे मला विचारण्यापेक्षा हे तू किती अनुभव घे. सुंदर. म्हणजे तुला कळेल, की काय की होतं. ज्या पद्धतीने अस्थिर वागत होतास, ती स्थिरता आलेली आहे. वाह! ज्या पद्धतीने वर्तमानाला जगताना घाबरायला होत होतं, तिथे निर्भयता आलेली आहे. हो ना. जिथे भविष्याविषयीची चिंता वाटत होती, तर चिंता आता वाटत नाहीये. हं. श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. आनंदाने जगण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे. कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची करता ताकद येतंय. मिळतीये. वाटेल ती परिस्थिती घरामध्ये उद्भवली तरी त्याला तोंड देण्याची ताकद मिळतीये. हे त्या जपानी होत असतं, हे त्या नामस्मरणाने होत असतं. त्याची स्पंदनं घरामध्ये असतात. वाह! वाईट शक्तींचा घरामध्ये प्रादुर्भाव होत नाही. बाहेरच्या बाधेचा त्रास होत नाही. कितीतरी गोष्टी आहेत, की ज्या वॉव! सूक्ष्मामधनं अशा चाललेल्या असतात चाललेलं आणि असतं. जो माणूस तिथे बसतोय ना त्या देवापुढे किंवा सद्गुरूंपुढे, त्याचा उपयोग अख्ख्या घरादाराला होत असतो म्हणून तुम्ही सगळीकडे तुमचं कर्तृत्व चालवू शकता. अगदी त्याच्यामुळे खरं. कोणीही तुम्हाला विचारलं, तर त्याला सांगायचं ही माळ घे, हे आसन घे आणि इथे बस पुढचं 1 वर्ष आणि रोज अर्धा तास बस. 1 वर्ष कर जप म्हणजे तू हा प्रश्न मला आयुष्यात कधी विचारणार करणार नाहीस. नाहीस. आणि त्यातनं तो जर माणूस नास्तिक असेल किंवा तो तुम्हाला अजून त्रास देत असेल किंवा तो ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून करत असेल, हां. तर त्याला एकदाच सांगा, की इकडे गाठ आहे. तू माझ्याशी जे चुकीचं वागतोयस किंवा वागतीयेस, इकडे गाठ आहे. हं. ह्यांच्या काठीला आवाज नसतो. खरंय. ती काठी एकदा पडली ना, की अशी पडेल की तुम्हाला आयुष्यात उठता येणार नाही. त्याच्यामुळे परमेश्वरापासनं आणि सद्गुरू तत्वापासनं तुम्हाला चांगलं करता येत नसेल ना, तर निदान चुकीच्या पद्धतीने चुकीची कर्म ओढवून घेऊ ओढवून नका. घेऊन नावं ठेवून गडबड करू नका. माझं कर्तव्य काही चुकत असेल जरूर सांगा. पण माझ्या खरंय. महाराजांना, रामाला, सद्गुरू तत्वाला आणि नामस्मरणाला बोलू नका. त्याने जे काय पाप भाळी लिहिलं जाईल, हं. ते तुम्हाला पुसायला पुसता येणार कित्येक नाही. जन्म घ्यावे लागतील. त्याच्यापेक्षा ह्या मार्गात पडू नका मग. तुम्हाला आमचा आवडत नाही ना, तुम्ही तुमचे उद्योग करा. आमच्याकडनं काही कर्तव्याला चुकत नाहीये ना, तेवढं फक्त बोला. बघा. वाह! छान. आता काही जणांचं म्हणणं आहे, की जसं नामस्मरण जास्तीत जास्त होऊ लागतं, तर त्याचा आपल्याला खरं तर आनंद मिळायला पाहिजे ना किंवा समाधान वाटायला पाहिजे. पण एकीकडे काही वेळेला आपल्याच मनाच्या खेळाने इतके घाणेरडे विचार येतात. नको-नको ती दृश्य डोळ्यासमोर दिसायला लागतात किंवा काहीतरी असे विचित्र वियर्ड म्हणतो तसे अनुभव येतात. तर मग आपण कुठे चुकतंय आपलं किंवा हे कसं आपण
काय नक्की हे याला आपण अर्थ आधी पण काढायचा? बोललेलो होतो, की जेव्हा आपण नाम घ्यायला लागतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी सगळी घाण आहे, हं. विषय, वासना आणि विकारांनी भरलेलं जे आपलं सगळं अंतःकरण आहे, त्याची शुद्धीची प्रक्रिया सुरू होते. हो. मागच्याच व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आपण जेव्हा बोललो. नामाची धग आपल्या अंतःकरणाला लागते, तेव्हा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ही सगळी घाण, अशुद्धता, हे बाहेर सगळं पडणार. विषय, वासना, विकारांचं सगळं घाण बाहेर येणार. जे गलिच्छ सगळं आहे ना हो मनामध्ये, ना. ते सगळं बाहेर येतं. मन स्वच्छ व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जरी अभद्र विचार आले, जरी किळसवाणे विचार आले, घाणेरड्या आकृत्या दिसल्या, हो ना. तरी त्याच्याकडे काहीही लक्ष द्यायचं नाही आणि नाम घेत राहायचं. तेवढं ते सपाट्याने. अंतःकरण शुद्ध करत जातं. वाह! आता नामस्मरण करायला आवडतं, आनंद मिळतो त्याच्यामध्ये. पण सगुण पूजेत काही मन रमत नाही, तर अशा वेळेला काय करायचं? कारण महाराजांनी तर सगुण उपासना सांगितली आहे आपल्याला. हो. आता काय होतंय, हं. की आपण सगळे नामस्मरणाच्या उपासनेच्या मार्गावर उपासनेच्या. आहोत. म्हणजे बरोबर. नामस्मरण करण्याकडे आपल्याला महाराजांनी सांगितलंय, की तुम्ही देवाचं नाव घ्या. हो. दुर्दैवाने असं होतंय, की महाराजांनी सांगितलेल्या उरलेल्या 3 गोष्टी आपल्याकडनं विसरल्या जातात. बरं. महाराजांनी 4 गोष्टींचा पुरस्कार केलेला आहे किंवा 4 गोष्टींना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. बरं. साधन मार्गामध्ये हं. किंवा साधकाला सांगितलेलं आहे, की एक म्हणजे त्यांनी सगुणोपासनेचा हो. पुरस्कार केला. बरोबर. नामस्मरणाचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. दिला. तिसरी गोष्ट त्यांनी अन्नदानाची सांगितलेली बरं. आणि चौथी गोसेवा. बरं. ह्या 4 गोष्टी महाराजांनी अत्यंत कळकळीने सांगितल्या, की तुम्ही ह्या 4 गोष्टी करा. आपलं कसं होतंय, की आपण आपल्या घरी आता गायी नाहीत किंवा ती हो. गोसेवा आपल्याकडनं घडत नाहीये. घडत नाही. त्यामुळे आपण जिथे कुठे गोशाळा आहे, तिथे आपण थोडंफार काहीतरी दानधर्म करून आपण काहीतरी त्या ह्याला हातभार लावू शकतो. अन्नदानाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण सद्गुरूंच्या ठिकाणी जातो, समाधीच्या ठिकाणी जातो, गोंदवलेला जातो. तिथे आपण काही द्रव्य किंवा काही देतो. धान्य आपण देत असतो. तर ते आपण वर्षभरातनं देत राहायला पाहिजे. म्हणजे जिथे उपासना चालते, तिथे तुम्ही हं. अन्नदानासाठी काही धान्य शिधा म्हणा किंवा काही रक्कम आपण देत असतो. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात, कारण तिथे आपल्याला उचलून द्यायचंय. ही एक व्यावहारिक सोय आहे, सोय आहे. खरं आहे. की आपण म्हणजे मी हे अगदी ह्याने सांगतो, की म्हणजे ह्यात चूक बरोबर हा विषय नाहीये. काय घडतं ते सांगतोय, की आपण सद्गुरूंच्या ठिकाणी गेलो, की काहीतरी जाताना आपण धान्य शिधा घेऊन घेऊन जातो. जातो किंवा तिथे अन्नदानाची पावती फाडतो. हा एक भाग आपल्याकडनं होऊन जातो. सहजतेने घडतो. नामस्मरण सुद्धा रोज आपण करत असतो. तेही घडतं. मर्यादा सगुण उपासनेला येतात. हं. कारण खरं. काय होतं, की जेवढं आपण नाम घेत जाऊ किंवा ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जाऊ, तर आपण निर्गुणामध्ये रमतो. कारण तुम्ही तासभर, दीड तास साधन म्हणून जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वेळ नामामध्ये गुंतता किंवा नामामध्ये रंगून जाता, तर त्यावेळेला तुम्हाला निर्गुणामध्ये राहावं किंवा आता काहीही नको, कुठलाही विचार नको, कुठलीही सगुण हालचाल नको. हे सगळं तुम्हाला त्यावेळेला वाटत असतं. खरं आहे. पण ही ध्यानाची किंवा नामस्मरणाची प्रक्रियाच निर्गुणतेकडे तुम्हाला घेऊन जात असल्यामुळे, त्या भावामध्ये कुठलीही सगुण हालचाल नको किंवा काहीही नको किंवा ते पहिलं 10-15 मिनिटं झाल्यानंतर आता फक्त डोळे मिटून शांत अक्षरशः. बसायचंय आणि मनातल्या मनामध्ये जे नाम येतंय ते मला ऐकायचंय. हे ह्या प्रक्रियेमध्ये ठीक आहे. पण महाराजांनी जो सगुण उपासनेचा पुरस्कार केला, तर महाराजांनी इतक्या ठिकाणी रामाची स्थापना हो केली. ना. ती का बरं केली असेल? ह्याचा आपण सूक्ष्म विचार करायला करायला पाहिजे. पाहिजे. नाहीतर महाराजांनी सांगितलं असतं सगळ्यांना, की तुम्ही थेट निर्गुणाकडे जा हं. आणि मी तुम्हाला अनुग्रह दिलेला आहे ना, मी तुम्हाला नाम दिलंय ना, तर तुम्ही फक्त बैठक घाला आणि तेवढंच करा. पण महाराजांनी तसं नाही केलेलं. नाही ना. अनेक ठिकाणी रामाची मंदिरं स्थापन करून त्यांनी सगुणोपासनेचा उच्चांक कळस केला. खरं. म्हणजे महाराजांच्या आयुष्यामध्ये 3 वेळा राम रडलेला आहे. म्हणजे किती सगुण भक्ती महाराजांनी केली असेल, हो ना. की महाराज म्हणतात तसं, की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष रामराया आला
प्रत्यक्ष तो राम तिथे, म्हणजे आपल्याला ती दगडाची मूर्ती दिसते, पण महाराजांच्यासाठी तो प्रत्यक्ष रामच होता. त्याच्यामुळे तो 3 वेळा रडलेला आहे, त्याच्या डोळ्यातनं अश्रुपात झालेला आहे. मग अशा सद्गुरूंचं जेव्हा आपण उपासना मार्गावर आहोत, ह्या सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलेलं आहे, आपल्या महाराजांनी, तर आपण सुद्धा आपल्या परीने जेवढी म्हणून सगुण उपासना आपल्याला शक्य आहे तेवढी करावी. मग त्याचं आपण कसं करणार? सगुण उपासनेचं प्रेम आपल्याला प्रेम सगुण येणार उपासना कसं? करूनच लागणार आहे. बर मग घरामध्ये तुम्ही देवघरामध्ये रोज पूजा करा. बर भरपूर फुलं घाला. छान तुपाचं निरांजन लावा, तेलाचा दिवा लावा, छान सुवासिक धूप लावा, लावा. देवांना छान गरम पाण्याने अंघोळ घाला. जे तुम्ही मानस पूजेमध्ये करता ना, ते तुम्ही प्रत्यक्ष करा. मग तिथे असं म्हणू नका, की कशाला एवढ्या उपाधी वाढवायच्या. हे तुम्ही तिथे म्हणू नका. खरंय. ह्या उपाधी नाहीयेत. हे उपाधी वाढवणं नाहीये. हे सगुण पूजेमध्ये रंगून जाणं आहे. जो माणूस सगुण पूजेमध्ये रंगता रंगता स्वतःचं देहभान विसरला, ते निर्गुण तत्वाचा अनुभव महाराज त्याला त्यावेळेला देत असतात. त्याला कळत नाही की भगवंताची पूजा अर्चा करत असताना किती वेळ गेला. तास-तास, 2-2 तास त्या पूजा चालतात. त्यावेळेला 2 तास तो जगाला विसरलेला असतो, 2 तास तो स्वतःच्या देहाला विसरलेला असतो, तो 2 तास सगळंच विसरलेला असतो. हे वेगळं काय आहे? म्हणजे जेव्हा उपास्य दैवताच्या उपासनेत माणूस जेव्हा स्वतःच्या देहाला विसरतो, तेच महाराजांना तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तोच निर्गुण तत्वाचा अनुभव द्यायचा आहे. सगुणातनं निर्गुण असंच साधायचंय. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला काय देवळामध्ये जाऊन आपल्याला पूजा करणं शक्य नाहीये. घरामध्ये तुम्ही देवघर तुमचं आहे ना, तेच देऊळ करा. आपण म्हणतो ना, की हे महाराजांचं घर आहे. आम्ही महाराजांच्या घरामध्ये राहतो. मग तो घरामध्येच मठ स्थापन करायचा. घरामध्येच एक छोटंसं देवघर करायचं, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या उपास्य दैवताची छान मूर्ती आणून रोज त्याचा छान अभिषेक, अत्तर लावायचं, सुगंधी फुलं त्याला वाहायची, छान नैवेद्य दाखवायचा. जे तुम्ही मानस पूजेमध्ये करता की नाही, आपण मानस पूजेचं वर्णन करतो की नाही, की आपण छान चौरंग रामाला बसवलं, महाराजांना बसवलं, अभिषेक घातला, अत्तर लावलं, फुलं अर्पण केली. हे सगळं सगुणामध्ये करताना मात्र आपण म्हणतो की नाही, ह्या सगळ्या उपाधी कशाला पाहिजेत? शांत बसावं, सगळं मानस पूजेमध्ये करावं. मग महाराजांनी रामाची स्थापना कशाला केली असती? सूक्ष्मात विचार करायचा, संत भूमिकेचा विचार करायचा, म्हणजे आपल्याला कळतं. आणि आपण आपल्या परीने तो विचार करायचा. आपल्याला जसा झेपेल तसा आपण विचार करायचा, पण करायचा. आणि मग महाराजांनी जे सगुण उपासनेचं महत्व सांगितले ना, त्या सगुण हे रंगून जायचं. तुम्हाला त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव रोज बदललेले दिसतील. सकाळ, दुपार, संध्याकाळ त्या मूर्तीवर वेगवेगळे भाव तुम्हाला दिसतील. तुम्ही दुःखी झालात की ती मूर्ती दुःखी दिसेल तुम्हाला. तुम्ही आनंदी असाल ती मूर्ती आनंदी दिसेल. मूर्तीवर सगळे भाव तुमचे रिफ्लेक्ट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही सगुण उपासनेला कमी लेखण्याची आवश्यकता नाहीये. किंवा ती होत जर नसेल तर ती नेटाने घडवण्याचा प्रयत्न करा. चांगली आकाराची मूर्ती आणायची. आपलं मन बसलं पाहिजे ना. बरोबर आहे ना? खरंय. म्हणजे तुम्हाला त्याला छान वस्त्र नेसवता आली पाहिजेत. तुम्हाला छान त्याला दागिने घालता आले पाहिजेत. तुम्हाला छान त्याला फुलं घालता आली पाहिजेत. गजरे घालता आले पाहिजेत. एवढी मूर्ती देवामध्ये आणायला काही हरकत नाहीये. उपास्य दैवताची. त्याला छान अभिषेक करा. एकादशीला अभिषेक करा. छान करा ना. तुम्हाला असं काही कोणी अडवलेलं नाहीये ह्या सगळ्या गोष्टींपासून. कशी सगुण उपासना करावी हे ज्याचं त्याने ठरवायचंय. आणि ह्या चिकित्सेमध्ये पडायची आवश्यकता नाही. त्या घरात बसवायच्या मूर्तींची उंची किती पाहिजे, काय पाहिजे, ह्याच्यात खूप चिकित्सा करण्याची तो देवच आहे हो. तो काय म्हणणार आहे का तुम्हाला? तुमचं मन त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी काय त्याच्यामुळे तुम्ही त्या मूर्ती आणायला समजा गेलात एखाद्या ठिकाणी, जी आवडेल ती घ्या. तुमचा भाव महत्वाचा आहे. हो ना. मग भले ती कृष्णाची एवढी मोठी मूर्ती असली तरी त्याने काही नाही फरक पडत आहे. किंवा रामाची एक एवढी मूर्ती समजा तुम्ही घरामध्ये राम, लक्ष्मण, सीतेचं हे ठेवलं, पंचायतन ठेवलं. तुमचा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे. तिथूनच तुम्ही निर्गुणाकडे जाणार आहात. तोच निर्गुणाकडे जाण्याचा भावच उत्पन्न नाही झाला तर निर्गुणाकडे जाणार कसं? कारण तुम्हाला देवाला सजवायचंय, नटवायचंय, तुम्हाला त्याला छान सगळं करायचंय त्याचं, तर ती मूर्ती पण तेवढ्या आकाराची पाहिजे की तुम्हाला ते सगळं करता पण आलं पाहिजे.
सगुणोपासनेतूनच निर्गुणाकडे जायचं. प्रत्येक संतांनी आपल्याला त्याच बाबतीत बघा ना, नाहीतर सगळेजण कशाला विठ्ठलाकडे धावत गेले असते. हो ना, आणि वारी वारी किंवा आपल्याकडे एवढं चालली आहे सगळे एकदम. विठ्ठलाकडे काय एवढे पंढरपूरला धावले असते सगळे खरंय. संत? नसते धावले ना. ते म्हणाले असते की विठ्ठल विठ्ठल करत आपल्याच ठिकाणी बसा. पण विठ्ठल विठ्ठल करायचं, पण ते सगुण समोर दिसत राहिलं पाहिजे. मग ते विठ्ठल विठ्ठल करत तुम्ही निर्गुणाकडे जाता. वाह! असं आहे सगळं. खूप छान दादा. आता या अनेक शंकांचं तुम्ही ह्या भागामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलंत महाराजांच्या तत्वज्ञानाने. अनेक गोष्टी लोकांच्या मला वाटतं आता शंका फिटल्या असतील. या प्रपंचाच्या खटपटीमध्ये आपले सद्गुरू आणि त्यांची सत्ता हीच खरी शाश्वत गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवलं आणि त्या जाणीवेने जर का आपण राहिलो, तर नामस्मरण आणि अनुसंधान आपल्याला साधणार आहे आणि आपल्याला दासबोधही तेच सांगतोय कायम, तुम्ही कधी कारण अनेक जण आपल्या ह्या मार्गातले दासबोधाचा अभ्यासही करणार आहेत, तर त्यांना हीच गोष्ट तिथेही सापडेल आणि म्हणूनच आपण रामरायाला प्रार्थना करूया, की आम्हाला ह्या मार्गावर चालायचंय. अनेक शंकांचं आत्तापर्यंत निरसन झालेलं आहे. पुढच्या येणाऱ्या सगळ्या देखील त्रास, चिंता तू मिटवतोयस. तू आहेस म्हणून आम्ही ह्या सगळ्या प्रवासात पुढे जातोय. तर त्या रामरायाला प्रार्थना करूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. तुमचे खूप खूप आभार विनीत दादा. प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येक शंकाच अगदी पूर्णपणे उलगडून प्रत्येक गोष्ट सांगताय. महाराजच सगळं नाही, पण बोलायची प्रेरणा आमच्यासाठी महाराजच माध्यम देतात. तुम्हीच आहात आणि त्यातनंच ह्या कारण वेळोवेळी आणि तुम्ही मी प्रत्येक वेळेला तेच सांगतो की जे तुम्हाला पटेल ते तुम्ही घ्या. जे तुम्हाला नाही पटणार ते तुम्ही सोडून द्या. कुठलाही अट्टहास नाहीये की हे सगळं तुम्हाला पटायलाच पटायला. पाहिजे. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. त्याच्यामुळे तत्वज्ञान म्हणा किंवा हा जो सगळा भाग आहे उपासनेचा, त्याच्या पद्धती पण निरनिराळ्या आहेत. सद्गुरूंची स्थानं वेगवेगळी हो आहेत. ना. एका स्थानी काही नियम वेगळे असतात, दुसऱ्या स्थानी वेगळे नियम असतात. एक विचारधारा वेगळं काहीतरी सांगते, दुसरी विचारधारा वेगळंच सांगते. सांगते. पण महाराज म्हणतात तसं की सगळे रस्ते शेवटी परमेश्वराकडेच जाऊन मिळतात. बरोबर. त्याच्यामुळे मी दरवेळेला हेच सांगतो आणि आता अगदी शेवटचे काही 2-3 भाग हो. आपल्या ह्या उपक्रमामध्ये राहिलेले. राहिलेले आहेत. त्याच्यामुळे वर्षभर जे काही सगळं महाराजांच्या कृपेने घडलेलं आहे चिंतन, त्या चिंतनामधला जो भाग तुम्हाला पटला तो तुम्ही घ्या. जो तुम्हाला नाही पटला तो सोडून द्या. सोडून द्या ती. कुठलाच अट्टहास नाहीये. कारण शेवटी आपल्याला पुढे जात राहायचंय. जी गोष्ट नाही पटली, ठीक आहे सोडून द्या. जे पटलं ते घेऊन पुढे जा. तर असाच ठीक हा आहे. महाराजांच्या कृपेने आपला सगळ्यांचा प्रवास प्रवास चालू राहू दे. राहो. अशी त्यांची चल. प्रार्थना जय करते. जय श्रीराम. श्रीराम.